न्यायालयीन मराठी लघुलेखन गती 80 शब्द प्रति मिनिट. उतारा क्रमांक 4 सुरू. भारतीय दंड संहिताचे कलम 326 504 अन्वयेच्या दोषारोपास आरोपी सामोरे जात आहे. परिच्छेद. संक्षिप्तपणे अभियोग पक्षाचे कथन असे की दिनांक 22/3/2010 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र नवनाथ हे मोटरसायकलने कांद्याला पाणी भरण्याकरता जात होते. त्यावेळी फिर्यादी मोटारसायकल चालवित होते. ते चांडगाव येथील मारुती मंदिराजवळ आले असता चांडगाव येथील आरोपी बाळू हे रस्त्याने झोकांडे खात वेडेवाकडे चालले होते म्हणून त्यांनी मोटारसायकल थांबवली. त्यावेळी आरोपी त्यांना म्हणाला की त्यांच्या अंगावर गाडी घातली का व त्यांनी त्यांची गच्ची धरून शिवीगाळ केली व त्यांच्या हातातील चाकूने त्यांच्या गळ्यावर मारले. त्यामुळे त्यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला चाकूचा मार लागून गंभीर दुखापत झाली. आरोपीने त्यांना शिवीगाळ करून दमबाजी केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या मित्रांनी व गावातील इतर लोकांनी सोडवासोडव केली. त्याच दिवशी फिर्यादीने पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. परिच्छेद. वरील फिर्यादवरून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे अकोला येथे गुन्हा क्रमांक 74/2010 भारतीय दंडविधानच्या कलम 326 504 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल S.B. राजपूत यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ जप्ती पंचनामा तयार केला. जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले व साक्षीदारांचे बयान नोंदवले आणि तपासांती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. परिच्छेद. माझ्या पूर्वीच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानच्या कलम 326 504 506 अन्वये निशाणी क्रमांक 9 वर दोषारोप निश्चित केले. त्यामधील मजकूर आरोपीला त्यांच्या मातृभाषेत वाचून व समजावून सांगितला. आरोपीने गुन्हा कबूल नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे आरोपीविरुद्ध प्रकरण पुढे चालविण्यात आले. अभियोग पक्षाच्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी पुराव्यामध्ये आरोपीविरुद्ध पुरावा आढळून आल्यामुळे आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अन्वये निवेदन नोंदवण्यात आले. आरोपीचा बचाव म्हणजे खोटी केस असल्याचा आहे. परिच्छेद. अभियोग पक्षाने सादर केलेल्या पुराव्याप्रमाणे व युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील मुद्दे माझ्या विचाराधीन निघतात. सदरील मुद्द्यांना मी खालीलप्रमाणे उत्तर देत आहे. 1. दिनांक 22/3/2010 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास मौजे चांडगाव येथे आरोपीने फिर्यादीला चाकूने मारून इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोचविली असे अभियोग पक्ष सिद्ध करतो काय? निष्कर्ष नाही. 2. वरील तारखेस, वेळेस व ठिकाणी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून अपमानित केले व धमकी देऊन फौजदारी पात्रधाकदपटशा केला असे अभियोग पक्ष सिद्ध करतो काय? निष्कर्ष नाही. काय आदेश? आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात येते. परिच्छेद. कारणमीमांसा मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत अभियोग पक्षाने आरोपीविरुद्धचे दोषारोप साबित करण्याकरता श्रीहरी कंसात साक्षीदार क्रमांक 1 यांना कंसात निशाणी क्रमांक 17 व फिर्यादी रघुनाथ कंसात साक्षीदार क्रमांक 2 यांना निशाणी क्रमांक 22 कंसात प्रमाणे तपासले आहे. त्यानंतर अभियोग पक्ष इतर साक्षीदारांना हजर करू शकले नाही. त्याचप्रमाणे प्रस्तुतचे प्रकरण हे 2010 पासून प्रलंबित असल्याने तसेच फिर्यादीने अभियोग पक्षाला समर्थन न केल्याने
निशाणी क्रमांक 1 वरील आदेशाप्रमाणे अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. परिच्छेद. फिर्यादी साक्षीदार क्रमांक 2 ने पुराव्यादरम्यान कथन केले की घटना अंदाजे 6 ते 7 वर्षापूर्वी सांडगाव येथे संध्याकाळी मारुती मंदिराजवळ घडली. त्यावेळी ते व त्यांचा मित्र नवनाथ मोटारसायकलने गावातील शेतात पाणी देण्यासाठी जात असताना आरोपी त्यांना आडवा झाला व आम्हाला ठोकतो असे म्हणाला. आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. या व्यतिरिक्त काहीही घटना घडली नसल्याचे कथन केले. त्यांनी फिर्यादमधील मजकूर आठवत नसल्याचे कथन करून चाकू पाहिल्यास ते ओळखू शकत नाही असेही कथन केले. त्यानंतर अभियोग पक्षातर्फे त्यांचा उलट तपास घेण्यात आला. परंतु कथित घटनेच्या वेळेस आरोपीने त्यांना शिवीगाळ करून चाकूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची बाब त्यांनी सपशेल नाकारली. तसेच प्रस्तुतचा वाद आरोपी व त्यांच्यामध्ये न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याचे सुद्धा त्यांनी मान्य केले. अशा प्रकारे फिर्यादीच्या कथनामधून आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा आलेला नाही. परिच्छेद. साक्षीदार क्रमांक 1 हे पंच असून पोलिसांनी त्यांच्या समक्ष घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 18 केल्याचे कथन केले. परंतु त्यांच्या कथनाला पुष्टी देण्याकरता तपासी अंमलदाराची साक्ष नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 18 सिद्ध झाला असे म्हणता येणार नाही. परिच्छेद. वरील साक्षीदाराव्यतिरिक्त इतर साक्षीदार तपासण्यात अभियोग पक्षाने रुची न दाखविल्याने अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. वरील पुराव्यावरून जरी घटना घडल्याचे दिसून येत असले तरी त्या घटनेच्या वेळी आरोपीने फिर्यादीला चाकूने मारहाण करून दुखापत केल्याचे सिद्ध झालेले नाही. वरील विवेचनावरून मी या निष्कर्षाप्रत आलो की आरोपीने फिर्यादीला कथित घटनेच्या वेळी चाकूने मारून दुखापत केल्याचे, शिवीगाळ करून अपमानित केल्याचे व धमकी दिल्याचे अभियोग पक्ष सिद्ध करण्यास अपयशी ठरले. म्हणून मी मुद्दा क्रमांक 1 व 2 ला नकारार्थी उत्तर दिले आहे. सबब मुद्दा क्रमांक 3च्या उत्तरादाखल खालील आदेश पारित केला आहे. आदेश. आरोपीला भारतीय दंडविधानचे कलम 326, 504, 506च्या अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 248(1) अन्वये निर्दोष मुक्त करण्यात येते.